माझ्या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला मी फक्त देवदर्शन करताना दिसेल. कारण की आज ना आम्ही बाहेर चाललो होतो. बाहेर म्हणजेच देवदर्शनासाठी. कारण की माझ्या आईने तिच्या माहेरच्या देवीला नवस बोलला होता माझ्या मुलासाठी, आणि तोच नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो होतो. आणि घरातून बाहेर पडलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही ज्या देवीला चाललो त्या देवीला जाताना मध्ये खूप मंदिर लागतात, आणि त्याच मंदिरात आम्ही देवदर्शन करता करता चाललो होतो. आता ही सेकंड देवी आहे मळगंगा देवी, तिचं पण आम्ही दर्शन घेतलं. आणि तिथं ना खूप गर्दी होती, कारण की शुक्रवार होता आणि त्यामुळेच खूप गर्दी होती. आणि शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या जिथे पोचायचं होतं तिथे. आणि ही ती विहीर आहे. असं म्हणतात की या विहिरीत एक घागर निघते, ती सोन्याची का चांदीची, आता ती पण कधी निघते असं म्हणतात की चैत्राच्या महिन्यात निघते. आता इथं ना ही प्रथा आहे, असं म्हणतात की हा कॉईन जर असा चिटकला तर म्हणतात मनातली इच्छा पूर्ण होते. आता माझा एक कॉईन चिटकला तर माझी एक इच्छा पूर्ण होणार असं माझं मत आहे. त्यानंतर आम्ही जेवण केलं, सवासनी जीव घातल्या, त्यानंतर आम्ही घरी निघालो. त्यानंतर मग आम्ही घेतलं भैरवनाथाचं दर्शन. आणि तिथलं दृश्य इतकं सुंदर होतं, मी दाखवते तुम्हाला. तरी पावसाळा नव्हता पण खूप छान दृश्य होतं. आणि हे जे मंदिर आहे ना ते असं पूर्ण डोंगरात कोरलेलं आहे. पूर्ण असं खाली पायथ्याला पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. त्यानंतर घरी निघालो आम्ही देवदर्शन करून. खूप ट्रॅफिक लागली आम्हाला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.